नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर दिव्यांगासाठी एक महत्त्वपूर्ण माहिती. एस-टी महामंडळ महाराष्ट्र राज्य यांचे दिव्यांगांसंदर्भात एक महत्त्वपूर्ण परिपत्रक जाहीर झालेलं आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर परिपत्रक काय सांगतोय ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता या दिव्यांगांसाठी महत्त्वपूर्ण एस-टी महामंडळ महाराष्ट्र राज्य यांचे दिव्यांगांसंदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रक काय सांगतोय ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. एकूणच हा महत्त्वपूर्ण परिपत्रक. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ वाहतूक खाते मध्यवर्ती कार्यालय वाहतूक भवन डॉक्टर आनंदराव नायर मार्ग मुंबई दिनांक 22/6/2023 प्रति विभाग नियंत्रक राप मुंबई पाचवर रायगड पेण रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे नाशिक धुळे जळगाव अहमदनगर पुणे कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर औरंगाबाद बीड जालना लातूर नांदेड उस्मानाबाद परभणी नागपूर भंडारा चंद्रपूर वर्धा गडचिरोली अकोला अमरावती यवतमाळ आणि बुलढाणा विभाग. विषय आहे दिव्यांग लाभार्थी तसेच दिव्यांग लाभार्थ्यांच्या साथीदारास यूडीआयडी कार्डच्या आधारे प्रवास सवलत अनुदेय करण्याबाबत संदर्भ परिपत्रक पाहू शकता. गृह विभाग शासन निर्णय क्रमांक STB 2017 प्रक 525 मरी 1 दिनांक 1/10/2018 अन्वये 40% तसेच त्यापेक्षा जास्त अंगणात असलेल्या या दिव्यांग लाभार्थ्यांना राप महामंडळाच्या साध्या तसेच नियमबाह्य बसेसमध्ये 75% सवलत अनुदेय करण्यात आली असून 65% जास्त अमोलत्व असलेल्या या लाभार्थ्यांच्या साथीदारास 50% प्रवास सवलत हे अनुदेय करण्यात आले आहे. सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने या कार्यालयाचे पत्र क्रमांक जप वाह सवलत अंद अमंग 4730 दिनांक 22/10/2018 अन्वये सर्व विभागीय कार्यालयांना परिपत्रकीन सूचना निर्गमित करण्यात आला आहे. वाहतूक खाते परिपत्रक क्रमांक 4/2019 पत्र क्रमांक जप वाहतूक सवलत 2273 दिनांक 5/3/2019 अन्वये दिव्यांग लाभार्थ्यांचे व त्यांच्या साथीदारास शिवशाही या बसेसमध्ये अनुक्रमे 70% व 45% सवलत अनुदेय करण्यात आली आहे. आतापर्यंत हक्क अधिनियम 2016च्या अनुषंगाने केंद्र शासनाने दिव्यांग व्यक्तीचा वैद्यकीय ओळखपत्र व अपंगत्वाचे प्रमाणपत्र ही देण्याची कार्यवाही सुरू केली आहे. परंतु सदरचे देण्यास येणारे वैद्यकीय ओळखपत्र प्रवास दरम्यान सवलतीकरिता ग्राह्य धरण्यात येत नसल्याच्या तक्रारी या कार्यालयास या ठिकाणी प्राप्त होत आहेत. सदर कार्याच्या अनुषंगाने या कार्यालयाचे परिपत्रक क्रमांक 20/2011 पत्र क्रमांक जप वाहतूक सवलत अंध अपंग व 4635 दिनांक 28/9/2011 पत्र क्रमांक जप वाहतूक सवलत 2047 दिनांक 22/5/2022 पत्र क्रमांक वाढ सवलत 3732 दिनांक 6/10/2022 पत्र क्रमांक जप वाहतूक सवलत या ठिकाणी पाहू शकता. एकूण 3795 दिनांक 26/11/2022 अन्वये या दिव्यांग लाभार्थ्यांना प्रवास सवलतीकरिता केंद्र शासनाद्वारे देण्यात येणारे वैद्यकीय ओळखपत्र ग्राह्य धरण्याबाबत विभागीय कार्यालयास कळवण्यात आले आहे. बघू शकता, एकूणच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने हा जो दिव्यांगासाठी महत्त्वपूर्ण माहिती आहे, म्हणजे एस-टी महामंडळ महाराष्ट्र राज्य यांचे दिव्यांगासंदर्भात महत्त्वपूर्ण परिपत्रक जाहीर आहे. तोच या ठिकाणी संपूर्णपणे सविस्तरपणे जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण महत्त्वपूर्ण ताज्या घडामोडी पाहण्यासाठी किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.